उत्तरकांड सर्ग 5 पुढे सुरू. परमात्मा आणि जीवात्मा यामध्ये भेद मानला जातो. त्याचा नाश करणारे प्रकाशमय विज्ञान जेव्हा अंतःकरणात स्पष्टपणे विलसू लागते तेव्हाच जीवात्म्याच्या संसारात कारणरूप असणारी माया अविद्या सहजपणेच आपल्या कारकासह लयास जाते. वेद प्रमाणाने उत्पन्न ज्ञानाने पूर्णपणे नष्टत्व पावलेली माया पुन्हा जीवाकरिता संसार निर्मिती कशी करेल? कारण शुद्ध आणि अद्वितीय अशा परमात्म्याचे विज्ञान झाल्यानंतर पुन्हा अविज्ञा उत्पन्न नाही होऊ शकत. आणि जर एकदा नष्टत्व होऊन गेलेली माया पुन्हा जन्मास येत नसेल तर मी कर्माचा कर्ता आहे अशी बुद्धी त्या माणसाला कशी बरे होईल? म्हणून ही विद्या ही स्वतंत्र आहे. तिला कर्म इत्यादी अन्य कशाचीही अपेक्षा असत नाही. ती एकटीच मोक्षासाठी स्वतंत्रपणे तळपते. तसेच तैत्तरीय शाखेची श्रुती आग्रहपूर्वक स्पष्टपणे म्हणते की सर्व कर्माचा त्याग करणे हेच प्रशस्त आहे. खेरीज वाजसनेय शाखेची श्रुती सुद्धा एतावत इत्यादी वाक्याद्वारा सांगते की ज्ञान हेच मोक्षाचे साधन आहे. कर्म हे मोक्षाचे साधन नाही. हे ज्ञान कर्म समुच्चयवादी पुरुषा तू विद्ये समान यज्ञ आहे असे श्रुतीचे आधारे दाखविले होतेच. परंतु तो यज्ञाचा दृष्टांत योग्य नाही. कारण त्या दोहोंची फळे वेगवेगळी आहेत. तसेच होता ऋत्विक यजमान इत्यादी पुष्कळ कारकांच्या द्वारा सिद्ध होतो. त्या यज्ञापेक्षा ज्ञान वेगळेच आहे. म्हणजे ज्ञान हे कारक इत्यादींनी सिद्ध होणारे नाही. कर्माचा त्याग केल्याने मी दोषी होईन अशी अनात्म बुद्धी अज्ञानी माणसांच्या ठिकाणी होते. परंतु तशी बुद्धी आत्मतत्व जाणणाऱ्या ज्ञानी माणसांचे बाबतीत नाही होत. म्हणून विचाररहित चित्त असणाऱ्या व चित्त शुद्ध असणाऱ्या माणसाने गुरुच्या कृपा प्रसादाने तत्वमसी वाक्याच्या अर्थाने परमात्मा आणि जीवात्मा यांचे ऐक्य अनुभवून मेरूप्रमाणे निश्चल आणि सुखी व्हावे. कोणत्याही वाक्याचा अर्थ जाणून घेण्याच्या पद्धतीत असा नियम आहे की प्रथम त्या वाक्यातील प्रत्येक पदाचा अर्थ करणे आवश्यक असते. तत्वमसी या वाक्यात तत् आणि त्वम ही पदे परमात्मा आणि जीव असा अर्थ सांगतात आणि अशी हे पद त्या दोहोंचे एकत्व सांगणारे आहे. जीवात्मा आणि परमात्मा या दोन आत्म्यांचे बाबतीत जीवात्मा हा अंतःकरणाचा साक्षी आणि परमात्मा हा इंद्रियातीत आहे असे वाच्यार्थ रूप विरोध सोडून देऊन लक्षणाने लक्षित होणारे त्या दोघांचे चैतन्य स्वरूप लक्षात घेऊन परमात्मा हाच आपला आत्मा असल्याचे जाणून मुमुक्षीने एकत्व भावाने म्हणजे अद्वय रूपाने स्थिर व्हावे. तत् आणि त्वम या पदांचे म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप हे एकच असल्याने लक्षणा घेऊन अर्थ करणे वाक्य नाही. तसेच या दोहोंचा विरोध असल्यामुळे अजह लक्षणाने अर्थ करणे शक्य नाही. त्यांचे स्वरूप स्पष्ट हे तत् आणि त्वम या पदांचे म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप हे एकच असल्याने
जती लक्षण घेऊन अर्थ करणे शक्य नाही. तसेच त्या दोहोंचा विरोध असल्यामुळे अजह लक्षणाने अर्थ करणे शक्य नाही होत. म्हणून सहा अयम या वाक्यात ज्याप्रमाणे सहा आणि अयम या पदार्थांची भागलक्षणा घेतली जाते, त्याप्रमाणे तत् आणि त्वम या पदाचे बाबतीत निर्दोष भागलक्षणा घेऊन अर्थ करणे योग्य ठरते. पंचीकरणाने बनलेल्या पृथ्वी आदी पंचमहाभूतांपासून उत्पन्न होणारे सुख दुःख इत्यादी कर्माच्या भोगांचा आश्रय घेणारे, उत्पत्ती आणि नाश असणारे, पूर्वजन्मातील कर्माने निर्माण होणारे आणि मायेचे कारण असणारे हे स्थूल शरीर ही आत्म्याची स्थूल उपाधी आहे असे मानले जाते. तसेच मन, बुद्धी, 10 इंद्रिये आणि पंचप्राण युक्त 5 अपंचीकृत भूतापासून उत्पन्न होणारे आणि भोगत्या जीवाच्या सुखदुःख इत्यादी भोगांचे साधन असणारे जे सूक्ष्म शरीर, ते तर जीवात्म्याचे दुसरे शरीर आहे हे विद्वजन जाणतात. सूक्ष्म शरीर ही आत्म्याची आणखी एक आदि उपाधीच की आहे. या दोन शरीराखेरीज अनादी अनिर्वचनीय माया ही प्रधान असणारे असे आणखी एक कारण नावाचे तिसरे शरीर असून तेही आत्म्याची उपाधीच की होय. अशा प्रकारे या 3 शरीरांच्या उपाधीपेक्षा संपूर्णपणे वेगळेपणाने असणारा आपला आत्मा आहे असा क्रमाने उपाधीचा विरास करीत आपल्या मनात आत्मनिश्चय करावा. ज्याप्रमाणे स्फटिकास जवळ आणणाऱ्या पदार्थांचा रंग प्राप्त होतो, तसेच अन्नमयादी कोशांच्या संघामुळे हा आत्मा त्या कोशाच्या आकाराचा प्रतीत होऊ लागतो. मात्र आत्मस्वरूपाचा नीट विचार केला असता हा आत्मा अद्वितीय असल्यामुळे तो असंग अजन्मा असा आहे हे निश्चितपणाने कळून येते. सर्गपात पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.